हे एकाच व्यक्तीचं अक्षर आहे. या सगळ्या चिठ्ठ्या एकाच व्यक्तीला लिहिल्या. एकच व्यक्ती आहे ही जी आपल्याला पण चिठ्ठ्या पाठवत होती आणि या गोपाळ नावाच्या टेलरला पण. तर मला असं वाटतं माधुरीची पैशाने भरलेली बॅग जिला हळदीचे डाग लागले होते ती जर गोपाळला द्यायची असेल असं जर त्या व्यक्तीचा उद्देश असेल तर त्याने आपल्याला चिठ्ठी देऊन त्या जागी का बोलवलं असेल? त्याची इच्छा असेल कदाचित की आपण गोपाळ नावाच्या टेलरला रंगे हात पकडावं, तो अडकावा. म्हणजे साहेब यो भामटाच असं म्हणतोय की ह्याच्या विरोधात कट कारस्थान रचले, हे तुम्हाला आता खरं वाटतंय का? नाही, गुन्ह्यामध्ये दोघे सहभागी आहेत. गोपाळ सोबत कोणीतरी आणखी एक असण्याची शक्यता आहे. गुन्हा घडला तेव्हा दोघं सोबत होते. दोघांमध्ये वाद पेटला, टिपीला गेला, बेबनाव वाढला आणि एकमेकाला संपवण्याची चढावड सुरू झाली. त्यातून तो दुसरा जो कोणी आहे त्याला वाटलं की हा गोपाळ रंगे हात पकडला गेला पाहिजे, त्यातून घडले. जामकर साहेब, जामकर साहेब. बाकी मामा काय झालं? साहेब, गोपाळला लाली सोबत लगीन करायचं नव्हतं, त्याला माधुरी सोबत लगीन करायचं होतं. ह्या दोघांना नेहमी एकत्र बघत होतो. तुमच्याकडे जे पुरावा आहे त्याच्यावर असं कळतंय गोपाळ लाली संघ खुश नव्हता. मुद्द्याचं सांगा. असंच बोलतोय साहेब. अहो, जसं गोपाळनं लाईला गायब केलं तसं माझ्या माधुरीला गायब केलं असेल का? अहो, माझ्या लेकीला फूस लावून पैसे घेऊन पळून जायला सांगितलं नसेल कशावरनं? त्या माधुरीचा खून झालाय हे पक्या मामाला कळलं नसेल ना? हेच सांगायला तो इथं आला नसेल ना? तुमच्याकडे काय पुरावा आहे या गोष्टीचा? अहो साहेब, जेव्हा बघावं तेव्हा माझी माधुरी माझं दुकान सोडून ह्या गोपाच्या दुकानात जात होती. अहो, त्या दोघांना मी नेहमी एकत्र बघत होतो. साहेब, त्यांच्या दोघांमध्ये काय तर शिजत होतं. हेनच माझ्या लेकीचं काय तर केलं असणार आहे. तुम्ही जा, मी सविस्तर तपास करतो. जातो. होय साहेब, येतो. सुधाकर, या पक्या मामाच्या बोलण्यातला तथ्यांश गोळा केला तर एक वीण अशी लक्षात येते की मनीषा, गंगा, माधुरी, आर्या जामकर या सगळ्यांना हा गोपाळ नावाचा टेलर ओळखतो आणि ही ओळख फार सूचक आहे. काय गोपाळ नावाचं टेलर, कसं काय चाललंय? तुला लोक देव माणूस का म्हणतात? तुला काय विचारलंय मी टेलर? का म्हणतात देव माणूस? जामकर साहेब, आता ह्याच्यावरती काय उत्तर देऊ? माणसाने माणसाची मदत केली तर त्याला देव माणूस वगैरे असं काही ते म्हणत असतात माणसं. आजकाल काय माणुसकीच राहिली नाही. माणूस माणसाला मदत करायला येत नाही, कोणी मदतीचा हात पुढं करत नाही, माणसाची माणूस समजून बोलत नाही. पण माझं तसं नाही. माझा रिकामा खिसा असला किंवा फाटका असला तरी मी माझ्याकडनं जशी जमल तशी समोरच्या माणसाला मदत करत असतो.